टेंभुर्णी इथं दिनांक 23 फेब्रुवारी रोजी काव्य पुष्पांजली मंडळ टेंभुर्णी यांनी मायबाप स्मृती साहित्य पुरस्कार वितरण, कवी व कथाकार हरिश्चंद्र पाटील यांच्या 2 पुस्तकांचे प्रकाशन आणि कवी संमेलन आयोजित केले होते। ज्येष्ठ साहित्यिक मुकुंदराज कुलकर्णी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक गणपत जाधव, माजी प्राचार्य डी.के. देशमुख, प्राध्यापक शंकर शेंडे, पुण्याचे ज्येष्ठ गझलकार अरुण कटारे, टेंभुर्णीच्या सरपंच सुरजाबाई बोबडे, उपसरपंच राजश्री नेवसे, बाबाराजे बोबडे, सतीश नेवसे आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते। बा. ना. धंडोरे यांच्या माणसातला राजा या कथासंग्रहाला रामचंद्र इकारे यांच्या माणुसकीचा आभाळ आणि अशोक गायकवाड यांच्या जीवनात गहाण या काव्यसंग्रहाला, अशोक कोकाटे यांच्या भुईपाश या कादंबरीला सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मितीचा मायबाप स्मृती साहित्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। तसेच जयवंत पोळ यांना आदर्श वाचक हा पुरस्कार देण्यात आला। टेंभुर्णी येथील ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील यांच्या ओवाळणी आणि खरा वारस या 2 कथासंग्रहांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। भास्कर बंगाळे यांनी ओवाळणी, तर सध्या धर्माधिकारी यांनी खरा वारस या पुस्तकाचं साक्षेपी विश्लेषण केलं। त्यानंतर गझलकार अरुण कटारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात नारायण खरात, प्रकाश गव्हाणे, रणजित लोंढे, रामचंद्र इकारे, अशोक गायकवाड, संध्या धर्माधिकारी, सुमन चंद्रशेखर, सचिन कुलकर्णी, भास्कर बंगाळे, भास्कर सोनवणे, संभाजी अडगळे, अशोक कोकाटे, हरिभाऊ हिरडे, मुकुंदराज कुलकर्णी, नूरजहाँ शेख तसेच राज्यभरातून आलेल्या कवींनी आपल्या दर्जेदार कविता सादर केल्या। त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।